स्वागत आहे तुमचं अनुपमाज ब्लॉगमध्ये। आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे महालक्ष्मी पूजनाच्या दिवशीचं माझं दिवसभराचं रुटीन। तर महालक्ष्मी पूजन आवाहन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी महापूजा असते आणि जवळपास सगळ्यांकडे तीच पद्धत असते। तर महापूजेच्या दिवशी सकाळी लवकर म्हणजे बाहेरचं अंगण वगैरे झाडून रांगोळी वगैरे काढून सुरू होतं माझं आणि बाकीचं नंतर सगळं करायचं राहिलेलं होतं बाकीचं। तर मग सकाळी मी अंगण वगैरे झाडलं, सडा टाकला आणि रांगोळी काढून घ्यावी म्हणलं छोटीशी। आणि रांगोळी काढत असताना अशीच गोमाता आली। एका साईडची रांगोळी झाली होती आणि दुसऱ्या साईडची रांगोळी काढत असतानाच गोमातेने दर्शन दिलं सकाळी सकाळी आणि जातच नव्हती, तिथं थांबून उभी होती। त्यामुळे मलाही रांगोळी काढायचं अर्धवटच काम बाकी राहिलेलं होतं। थोडा वेळ थांबलं, तिला जाण्यासाठी थोडासा प्रयत्न केला पण म्हणजे असं हाकलावं नव्हतं वाटत, म्हणून मग थांबली मी पण रांगोळी काढायची। तसं गोमातेला काय वाटलं काय माहीत, ती पण गेली आणि मग माझी दोन्ही साईडची रांगोळी काढणं झाली। रांगोळी काढणं झाल्यास मग थोडीशी घरात एकदा थोडीशी नजर टाकली। बाहेरून येता येता पाहिलं तर घरात रात्रीच आपण महालक्ष्म्यांचं आवाहन तर संध्याकाळी झालेलंच होतं आणि सकाळी सकाळी वातावरण पण असं छान होतं, थोडंसं पावसाळी, थोडंसं ढगाळ। सूर्यनारायणाने काही दर्शन दिलेलं नव्हतं आणि महालक्ष्म्या रात्री उभ्या करून ठेवलेल्या होत्या। बाकी सगळं करायचं राहिलं होतं, सजावट वगैरे काही केलेली नव्हती। रात्री महालक्ष्म्या उभं करून ठेवल्या होत्या, एवढंच सगळं झालेलं होतं। तयारी त्यांची फक्त तेवढीच झालेली होती, बाकी सगळं आज करायचं होतं। महालक्ष्मी पूजनाच्या दिवशी बाकी महाआरती वगैरे झाल्यास बाकीचं सगळं करू असं ठरवून मग एकदा परत नजर टाकली। रात्री तर उभ्या केलेल्याच होत्या, परत पाहिलं होतं पण सकाळी परत एकदा पाहिलं वर जायच्या अगोदर म्हणजे खाली हॉलमध्ये महालक्ष्म्या उभ्या केलेल्या होत्या आणि बाकी सगळं किचन रूम वगैरे वर आहेत। त्यामुळे एकदा परत नजर टाकली। असं पाहण्यासारखं रूप, नजर लागण्यासारखं रूप असतं महालक्ष्मीचं। आणि आमच्याकडे ह्या सुगड्यावर रंगवलेल्या महालक्ष्म्या आहेत, खूप पूर्वीपासून हेच चालत आलेलं आहे आणि त्याच पद्धतीने ह्या महालक्ष्म्या करावे लागतात। तसा आम्ही प्रयत्न केला होता मुकुटे बदलून पाहूया म्हणून, जे नवीन पद्धतीचे आलेले आहेत त्या प्रकारचे। 1 वर्ष केले आणि पण परत असंच काहीतरी प्रॉब्लेम येत गेले आणि सांगितलं एक जणांनी की हे महालक्ष्मीचे मुकुटे तुम्हाला चालत नाही, तुमचे जे काही पूर्वीचे आहेत त्याच पद्धतीने तुम्ही करायला पाहिजे। महालक्ष्म्यांना नजर टाकली, आंघोळ वगैरे झाली आणि आपली रोजची देवपूजा केली। प्रसन्न असं वातावरण असं हे 3 दिवस महालक्ष्म्याच्या दिवसामध्ये रोजची देवपूजा, गणपतीची आरती हे सगळं करायचं होतं। गणपतीची पण पूजा झाली, देवपूजा केली, आरती झाली आणि मग बाकीच्या कामांची तयारी करायची होती। गणपती बाप्पाही आज असं चेहरा पाहून त्यांचं खुश आहेत असं वाटत होतं, कारण त्यांची आई आलेले होते दोन्ही आणि गणपती बाप्पाही छान असे आनंदी वाटत होते। गणपती बाप्पाची पूजा झाली, आरती झाली आणि मग सुरू करायचा होता स्वयंपाकाला। तर आमच्याकडं सकाळी पहिला नैवेद्य हा खिचडी आणि भज्याचा असतो आणि जे काय आपण फराळाचं बनवलेलं असतं, लाडू, करंजी, अनारसा। आमच्याकडे अनारशाला खूप महत्त्व आहे आणि अनारसा अवश्य करावाच लागतो। तर मग हे खिचडी भज्याचा नैवेद्य करायचा होता म्हणून खिचडीची तयारी केली। खिचडी झाल्यानंतर मग खिचडी, भजे आणि फराळाचं सगळं ह्या सगळा नैवेद्य महालक्ष्मीला अर्पण केला आणि पूजा करून आरती करून मग नंतर परत दुसऱ्या कामांची तयारी करायची होती। महालक्ष्मीचे हे 3 दिवस म्हणजे खूप प्रसन्न वाटतात आणि दिवसभर काम असतं। बाकी दुसऱ्या सणात एवढं नेमधर्म पाळून करण्यासारखं एवढं नसतं, तसं दसऱ्यात असतं। पण महालक्ष्मीला खूप एक गोष्ट आठवून करावी लागते, काहीही विसरता येत नाही आणि विसरलं तर आपल्या मनाला रुखरुख लागते की हे विसरलं होतं, हे माझ्याच्याने चुकलं आणि परत क्षमा मागून महालक्ष्मीची विचार करून ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात महालक्ष्मीच्या काळात। आता वरचीवर पुढची पिढी करेल नाही करेल माहीत नाही, पण आपल्याला होतं तोपर्यंत करायचं, या पद्धतीनं आपण सगळं करत असतो। आणि आमच्याकडे ह्या 2 राशी आहेत, ज्वारीची आणि गव्हाची। आता बरेच ठिकाणी 5 राशी मांडतात, पण पहिले घरात खूप लोक असायचे आणि हे सगळं संपायचं। मूग असतील किंवा दुसऱ्या ज्या काही राशी मांडलेल्या असायच्या ते संपत होतं धान्य, मग त्यामुळं इतक्या राशी चालत होत्या। पण आमच्याकडं मग ह्या 2च राशी सासूबाईंनी सांगितलं होतं, त्या पद्धतीने ह्या 2च राशी मांडत असे, गव्हाची आणि ज्वारीची। म्हणजे हे सगळं झाल्यावर आपल्याला याचं दळून आणता येतं ना, आपणच खात असतो। तर हा सकाळची जेव्हा पूजा झाली त्यावेळीला सकाळची पूजा वगैरे करून मग दुपारच्या जेवणाची लगेच दुपारच्या महाप्रसादाची म्हणजे महानैवेद्याची तयारी करायची असते।
आणि हे सगळं करून थोडा वेळ बसावंच वाटतं. काही जरी झालं, काम तर खूप दिसतं समोर, पण बसावं वाटतं. थोडंसं बसले आणि लगेच वर आले किचनमध्ये आल्यावर मग सगळ्या भाज्या चिरणं, कारण 16 भाज्या असतात. आणि पहिलं असं होतं की 16 भाज्या सगळ्या वेगवेगळ्या केल्या जायच्या, एक भाजी वेगवेगळी. पण आता तसं नाही राहिलं. मग 4 भाज्या एकत्र करत असते, म्हणजे सगळ्या पालेभाज्या एकत्र, फळभाज्या एकत्र आणि शेंगा प्रकार सगळा एकत्र, अशा म्हणजे 4 भाज्या एकत्र मिक्स करून मग त्याच्या भाज्या बनवते. आणि आमच्याकडं पंचामृत पण खूप आवश्यक आहे, म्हणजे बऱ्याच जणांकडे असेलही, पण पंचामृतही करावं लागतं. मग अशा 4 भाज्या एकत्र करून ह्या स्वयंपाकाला सुरू केलं. आणि हा स्वयंपाक करत असताना आज थकवा जाणवत नाही, आळस येत नाही, कंटाळा येत नाही. नाहीतर एरवी लगेच असं दुपार झाली की असं वाटतं, अरे दुपार झाली, आता आपलं तर काम सुरूच आहे. आणि मग तरी पण याचा कधीही कंटाळा येत नाही किंवा थकवा येत नाही. एकीकडं पुरण शिजवायला ठेवलेलं होतं आणि एकीकडं दुसऱ्या गॅसवर माझा स्वयंपाक सुरू होता. कढी अगोदर सगळ्या भाज्या करून घेतल्या, पुरण शिजवून घेतलं आणि मग कढीची तयारी. कढी म्हणजे बऱ्याच जणांना आवडीचा पदार्थ, सगळ्यांना घरात जवळपास कढी सगळ्यांनाच आवडते. मग कढी झाली आणि मग हा तळणाचे प्रकार. तळणामध्ये मग मिरच्या असतील, मिरची भजी आपण ज्याला म्हणतो ते मिरची भजी. त्यानंतर मग आपल्या चमकुऱ्याच्या म्हणजे आळूच्या वड्या असतात, हरभऱ्याच्या डाळीचे वडे असतात. हे सगळे तळणाचे प्रकारही करावे लागतात. त्यानंतर कणकीचे दिवे, हे 16 म्हणजे एका महालक्ष्मीचे 16 आणि दुसरीचे 16 अशा पद्धतीने 16 दिवे करतो आमच्याकडे. आणि त्यानंतर हे फळं ज्या दिव्याच्या खाली ठेवण्यासाठी, आणि हे 2 सोळके म्हणजे त्यांच्या ओटीला घालण्यासाठी. आणि ह्या म्हणजे एकीकडं ते होत होतं, एक गॅस म्हणजे दोन्ही गॅस सारखे सुरूच होते. हे तळण सुरू होतं, चमकुऱ्याच्या पानांच्या वड्या वगैरे. आणि हे सगळं इतकं गडबड होत होती. नेमकं माझ्याकडून चमकुऱ्याच्या पानांचं जे पीठ भिजवलं होतं वड्यांचं, त्यामध्ये मीठ विसरलं होतं. लक्ष्मी मातेची माफी मागितली आणि मग स्वयंपाक करत राहिले. जेव्हा वड्याचं म्हणजे मी पीठ मिक्स करत होते, तेव्हा लगेच लक्षात आलं माझ्या की आपण चमकुऱ्याच्या वड्यांना तर मीठ टाकलेलंच नाही. पण आता पर्याय नव्हता, सगळं तळण झालेलं होतं. आणि मग महापूजेची जी तयारी करायची होती, त्यासाठी रांगोळीची तयारी करत होते. आणि ही माझी भाची विविधा आहे, तर ही रांगोळी ती काढत होती. तिला कॅमेऱ्यासमोर जास्त यायला आवडत नाही. वगैरे काढली. संध्याकाळची वेळ होती ती. मध्ये तुम्हाला आवाज आला असेल. आमचा कियांश, त्याला वाटत होतं मी व्हॉइस ओव्हर करत असताना की कुणाला बोलते, समोरून तर कुणीच बोलत नाही, म्हणून तो ओरडत होता. आणि त्यानंतर मग बाकीची सगळी तयारी झाल्यावर हे हातवे द्यायचं काम होतं. आणि मग हातवे दिले आणि महापूजेची सगळी तयारी, महाआरतीची सगळी तयारी अगोदर करून ठेवली होती. महानैवेद्य दाखवून झाला होता, हातवे झाले आणि मग आम्ही आरती केली. आरती करत असतानाही 5 आरती करण्याचं आमच्याकडं प्रथा आहे. मग सुरुवातीची आपली गणपतीची आरती तर आपण नेहमी घेतोच. त्यानंतर मग महालक्ष्मीची आरती आणि मग इतर 3 आरत्या. मग आपले इष्टदेव, ग्रामदैवत, इष्टदैवत आणि कुलदैवत या सगळ्यांच्या आरत्या घ्यायच्या असतात. या दिवशी 5 आरत्या घेतो. आणि ह्या 5ही आरत्या झाल्यानंतर प्रसन्न मन आणि प्रसन्न वातावरण, याच्यात तिथं बसण्याचा आनंद वेगळाच असतो समोर. त्या दिवशी भूक लागत नाही, तहान लागत नाही. सगळं असं होईपर्यंत असं खूप असं मनाला असं वाटत असतं की पुढचं कधी येईल. आणि हे 16 दिवे हे लावलेले इतके छान वाटत असतात की असं खूप म्हणजे वातावरण असं प्रसन्न वाटत असतं. 2 पानांवर हे वेगवेगळे 16 दिवे. तर कशी वाटली तुम्हाला ही पूजा नक्की सांगा. बाय.